गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यती, पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो विय कमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाईय कुलकोडी संजुआ सव्वे, गहनादी येण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि आमचं प्रकरण सुरू आहे वेद प्रकरण. भाववेदाची या ठिकाणी अपेक्षा लावलेली आहे आणि द्रव्यानी पुरुषवेदी परंतु भावानी स्त्रीवेदी असेल तर त्यांचं गुणस्थान 9व्यापर्यंत किंवा ते मोक्षाला देखील जाण्याचे अधिकारी आहे. आणि या दृष्टीने भाव स्त्रीवेद गृहीत धरून 9 गुणस्थानापर्यंतचं कथन केलेलं आहे. जर ती द्रव्यानी स्त्रीवेदी असेल तर ती 5व्या गुणस्थानाच्या वर जाऊ शकत नाही आणि नपुंसक वालाई असेल तरीही तो वर जाऊ शकत नाही. त्यामुळे हे कथन भाववेदाच्या अपेक्षेने आपल्याला बघायचं आहे. काल आपण पुरुषवेद बघितला आणि पुरुषवेद बघत असताना पुरुषवेदामध्ये विशेषता ही आहे की ते मनपर्यय ज्ञानी पण असू शकतात, त्यांना परिहार विशुद्धी चारित्र्य पण असू शकतं आणि आहारक वृद्धी पण त्यांना प्राप्त होऊन त्याचा पण ते उपयोग करू शकतात. म्हणजे बहुतांश वृद्धी संपन्न जे मुनी आहे हे पुरुषवेदी भावानी सुद्धा असणार आहे आणि त्यांचं प्रकरण आपण काल बघितलेलं आहे. आज आपल्याला बघायचंय आता नपुंसक वेद. नपुंसक वेदामध्ये आम्हाला चार्ट पहिल्यांदा लावायचा आहे आणि नंतर प्रश्नोत्तर पाहायचे आहे. नपुंसक वेद किती गतीमध्ये नपुंसक वेद असतो किंवा राहू शकतो. नपुंसक वेद फक्त देवगतीमध्ये राहत नाही, नरक गतीतले सगळे जीव नपुंसक वेदी आहे आणि कर्मभूमीज मध्ये तिर्यंच आणि मनुष्य यांच्यामध्ये देखील वेद वैषम्य आढळतं. म्हणजे जसा द्रव्य वेद असेल तसाच भाव वेद असेल असं नाही. म्हणून कर्मभूमीज मनुष्य आणि तिर्यंच यांच्यामध्ये मात्र वेद वैषम्य किंवा ते नपुंसक वेदी पण असू शकतात. अशा तऱ्हेचे 3 गती त्या ठिकाणी नपुंसक वेदामध्ये गृहीत आहे. इंद्रिय किती राहतील कारण नपुंसक वेद एकेंद्रियापासून सगळ्याच जीवांना राहणार आहे, त्यामुळे 5ही इंद्रिय त्यांना आहे. एक इंद्रियापासून 5 इंद्रियापर्यंत त्यांची काय कोणती राहील? त्यांना षटकाईक मध्ये पण ते राहू शकणार, म्हणून 5 स्थावरकाईक आणि त्रसकाईक मध्ये पण. योग किती राहतील? योगाच्या बाबत लावत असताना आता आपण बघितलं आहारक त्यांना पुतळा होत नाही, म्हणजे आहारक द्विक नपुंसक वेद वाल्यांना होणार नाही. 4 मनोयोग जर ते संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच असतील तर 4 मनोयोग 4 वचनयोग. असंज्ञी असेल तर आम्हाला मनोयोग कमी करावा लागेल, वचनयोगामधले देखील 3 वचनयोग कमी करावे लागेल आणि काय योगामध्ये औदारिक आणि औदारिक मिश्र ठेवून कार्माण काय योग असे 3 आणि इकडे एक अनुभय अशा प्रकारचं आम्हाला 4च योग तिथे मानावे लागतील. आणि जर एकेंद्रिय असेल तर त्याला कायेचे 3च योग मानावे लागतील. अशा तऱ्हेने योग मार्गणेमध्ये आपल्याला वेगवेगळं कथन अपेक्षित आहे, कारण नपुंसक वेदवाले एकेंद्रियापासून संज्ञी पंचेंद्रियापर्यंत असू शकतात आणि या दृष्टीने कथन करताना मनाचे वचनाचे आपल्याला काही भेद कमी अधिक करावे लागतात. वेद मध्ये आता स्वकीय वेद लावावं लागणार आहे. नपुंसक वेद या ठिकाणी सुरू आहे. कषायामध्ये किती राहतील कषाय? आता
वेदाचे 2 कमी बाकी. हा, वेदाचे 2 कमी आणि बाकी सगळे राहतील 16 कषाय आणि 7 नो कषाय, असे 23 कषाय त्या ठिकाणी राहतील. ज्ञान किती राहतील? मनपर्यज्ञान आणि ज्ञान केवळ ज्ञान राहणार, बाकी राहतील. हा, बाकी राहतील म्हणजे 3 कुज्ञान राहतील आणि 3 सुज्ञान राहतील. मनपर्य ज्ञान आणि केवल ज्ञान असणार नाही. संयमाचे भेद किती राहतील? आपल्याला 9व्या गुणस्थानापर्यंतच पाहायचं आहे, पुढे पाहायचं नाही. आणि त्यामुळे संयमाच्या भेदामध्ये असंयमी राहतील, देश देश संयम, संयमी, सामायिक सामायिक छेदोपस्थापना, क्षेत्र- बस परिहार विशुद्धी नाही येणार. नाही राहणार. म्हणून 4च प्रकारचे संयम त्या ठिकाणी राहतील. दर्शन किती राहतील? 3. 3 चक्षुदर्शन, अचक्षुदर्शन आणि अवधी दर्शन. केवल दर्शन असणार नाही. लेशा किती राहतील? पूर्ण साही. 6 प्रकारच्या राहतील. भव्यत्व, दोन्ही भव्य अभव्य. भव्य अभव्य दोन्ही राहील. सम्यक्त्व, हा जीव आपल्याला असा घ्यायचा आहे की हा द्रव्यानी कसा आहे, पुरुष वेदी आहे, भावानी नपुंसक वेदी आहे, असा हा जीव घ्यायचा आहे. त्यामुळे त्याला क्षायिक सम्यक्त्व होऊ शकतं, क्षायोक्षमिक सगळेच्या सगळे साही सम्यक्त्व होऊ शकतो. एवढंच नव्हे तर हा जीव मोक्षाला देखील त्या भवामध्ये जाऊ शकतो. संज्ञी दोन्ही संज्ञा असेल. दोन्ही राहणार आहे, संज्ञी आणि असंज्ञी. आहारक, आहारक मध्ये पण दोन्ही राहील, आहारक आणि अनाहारक. गुणस्थान 1 ते 9. 1 ते 9. जीव समास देवगती एकेंद्रियापासून सगळेच आहे. हा, देवगतीचे जीव समासामध्ये 19 हो. जीव समास पूर्णच्या पूर्ण राहतील. आपण जाती नाही, जीव समास पाहतोय. जीव समास पाहत असल्यामुळे सगळेच्या सगळे 19च्या 19 जीव समास राहतील. 14 स्थावरकायिक संबंधीचे आणि नंतरचे 5 रसकायिक संबंधीचे. पर्याप्ती पूर्ण साही. पूर्ण साही राहणार आहे. प्राण 10. 10. संज्ञा चारी 4 राहणार आहे. गुणस्थानात त्या परिपाटीत राहिलं तर आहार संज्ञा 6 पर्यंत, भय 7-8 पर्यंत आणि 9व्यात तो अपगत वेदी झाल्यावर प्रश्न नाही. उपयोग 3 आणि 6 9. 9 उपयोग राहतील. ध्यान 9 गुणस्थानापर्यंत जाणार आहे. त्यामुळे हो. 4 शुक्र अर्थ, रौद्र, धर्मचारी आणि शुक्ल ध्यानाचा पहिला भेद. पृथक्त्व, वितर्क, विचार, शुक्ल ध्यान हे एक शुक्ल ध्यान त्या ठिकाणी राहील. अशी 13 ध्यान इथे राहू शकतील. आश्रव 53 राहतील. इथे फक्त कषायांमध्ये 2 कमी होईल आणि योगामध्ये आहारक आणि आहारक मिश्र कमी होईल. अशा प्रकारे 53 आश्रव राहतील. नंतर जाती, जाती एकूण लावलेल्या आहे. 80 लाख जाती लावलेल्या आहे. 4 लाख नारकींच्या, 62 लाख तिर्यंच्या आणि 14 लाख मनुष्यांच्या. नंतर कुल लावताना 173 कुल लावलेले आहे. कुलकोटी नारक, तिर्यंच्या आणि मनुष्य संबंधी देवांचे कुल इथे गर्भित नाही. अशा तऱ्हेने नपुंसक वेदाचं प्रकरण आपण बघितलं. भावामध्ये पाहताना आपल्याला या भावामध्ये काय फक्त पाहावं लागेल? नपुंसक वेदामध्ये आपल्याला काय कमी अधिक करावं लागेल? पहिल्यांदाचा औपशमिक भाव, औपशमिक भाव राहतील. हो हो दोन्ही राहतील. हा, क्षायिक भाव राहील. 2 राहतील. 2 राहतील. 2 राहतील. क्षायोपशमिक भावामध्ये पुरुष वेदात 4 लावले होते आपण ज्ञान, इथे 3 ज्ञान लावावे लागतील. 3 कुज्ञान, 3 दर्शन
5 लब्धी, पुढे सम्यक्त्व राहू शकतं, देश संयम राहू शकतो आणि सकल संयम म्हणजे इतके सगळे भाव क्षायोग क्षमिकचे राहू शकतात. औदैक भावामध्ये आता गतीचा एक कमी होईल. गती बदलावं लागेल. गतीचा एक कमी होईल. कोणती? देवगती नरक कमी होईल. देवगती देवगती, हा, देवगती कमी होईल. कषायचारी वेद परत कमी होतील. एकच वेद लावावा लागेल. मिथ्यात्व लावावंच लागेल. अज्ञान लावावंच लागेल. असंयम, असिद्धत्व आणि लेशासाही अशा प्रकारचे औदैक भाव राहतील आणि पारिणामिक भाव तीनही राहतील. अशा तऱ्हेने या नपुंसक वेदामध्ये एवढ्या भावांची आपल्याला उजळणी पाहिली आपण. नपुंसक भाव किसके समान है. नपुंसक वेदाला कशाची उपमा दिल्या गेलेली आहे? नपुंसक वेदावाल्याला उपमा विटा भाजण्याच्या भट्टी. भट्टीची. विटा बांध्याची भट्टी जशी असते त्याच्यामध्ये जशी अग्नी प्रज्वलित असते त्याप्रमाणे त्याला उपमा दिलेली आहे. म्हणून उदय से जीव ईट पकाने के आवे की अग्नि के समान तीव्र काम वेदना से पीड़ित होने से कलुषित चित्त वाला होता है. ईटों के आवे के समान जब किसी प्राणी में काम उपभोग संबंधी भयंकर विकलता होती है तथा अत्यंत निंदनीय कुरूपपणा होता है, वही नपुंसक वेद का परिपाक है. आता प्रश्न महत्वाचा आणि चांगला आहे की किन किन जीवों के नपुंसक वेद ही होता है. कुणा कुणाला नपुंसकच वेद असतो? नारकी, जीवांना, इंद्रिय, आणि इंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय, नंतर संमूर्छन लोक. संमूर्छन संज्ञी पंचेंद्रिय आणि संमूर्छन असंज्ञी पंचेंद्रिय या सगळ्यांना नपुंसक वेदच त्या ठिकाणी असतो. सातही पृथ्वीतील नारकी जीवांना एकेंद्रियापासून विकलत्रय म्हणजे चतुरेंद्रियापर्यंत आणि संमूर्छन संज्ञी पंचेंद्रिय आणि संमूर्छन असंज्ञी पंचेंद्रिय यांना नपुंसकच वेद असणार आहे. आता प्रश्न पुढचा, कहाँ कहाँ पर नपुंसक वेद नहीं होता? कुठे कुठे नपुंसक वेद असतच नाही? देवगतीमध्ये, देवगतीमध्ये, भोगभूमीमध्ये म्हणजे सुभोगभूमी आणि कुभोगभूमी, 96 ज्या कुभोगभूमी आहे तिथे पण हा नपुंसक वेद असत नाही. म्हणून सगळे भोगभूमीचे पर्याय आहारकवाल्यांना, आहारक आणि आहारक मिश्रवाल्यांना, आणखी मनपर्य ज्ञानी जीवांना, नंतर परिहार विशुद्धी चारित्रवाल्यांना, नंतर कोणत्याही वृद्धिधारी मुनिराजांना. यथाख्यात पण घ्यावं लागेल, पण ते अपगत वेदी आहे. तिथे आता अपगत वेदी आहे म्हणून नाही घेतलं. अपगत वेदी आहे म्हणून नाही घेतलं. आणि कोणत्याही वृद्धिधारी मुनींना आणखी एक महत्वाचं सुटलेलं आहे, तीर्थंकर बनणारे जे जीव आहे, आम्लेंछ खंडातले जीव जे आहे त्यांना देखील 2च वेद तिथे आहे. म्हणजे भरतासंबंधी जे 5 म्लेंछ खंड आहे तर 5 म्लेंछ खंडामध्ये त्या जीवांना देखील स्त्री आणि पुरुष हे 2च वेद आहे. नपुंसक वेद म्लेंछ खंडामध्ये कुठल्याही असत नाही. आणि शिवाय त्याच भवामध्ये जे तीर्थंकर बनणारे जीव आहे त्यांनाही नपुंसक वेद नसतो. आणि 63 शलाका पुरुष जे सांगितलेले आहे त्यांनाही नपुंसक वेद राहणार नाही. 63 शलाका पुरुषांमध्ये कोण कोण येतं? 24 तीर्थंकर, 12 चक्रवर्ती, 9 नारायण, 9 प्रतिनारायण आणि 9 बलदेव. 9 बलदेव. एवढे 63 शलाका पुरुषांमध्ये येतात, त्यांनाही नपुंसक वेद राहणार नाही. म्हणून दिलाय भवनवासी, वान म्हणजे व्यंतरवासी, ज्योतिष्य, कल्पवासी देव, 30 भोगभूमिया में उत्पन्न तिर्यंच आणि मनुष्य, भोगभूमि के प्रतिभाग में उत्पन्न असंख्यात वर्ष की आयु वाले म्हणजे कुभोग भूमिया, आणि सर्व म्लेंछ खंडों में उत्पन्न होने वाले तिर्यंच और मनुष्य नपुंसक वेद वाले नहीं होते हैं. विग्रह गति में शरीर नहीं होता, अतः वहां स्त्री पुरुष नपुंसक वेद
कैसे हो सकता है. भाव की अपेक्षा से. भाववेद भावावेद भावाच्या अपेक्षेने, भावाच्या अपेक्षेने जरी अनारक अवस्था आहे, त्या ठिकाणी शरीर अजून तयार व्हायचं आहे, तरी देखील भाववेद त्यांना तिथे असतो. कारण भाववेद हा मोहनीय कर्माच्या उदयात त्या ठिकाणी असतो आणि म्हणून तो विग्रह गतीमध्येही काम करतो. आणि म्हणून त्या ठिकाणी तीनही वेदाचा सद्भाव हा विग्रह गतीमध्ये म्हणावा लागतो. नपुंसक वेद वाले के कम से कम कितने प्राण होते हैं. 3 एकेंद्रियच्या हिशोबाने. एकेंद्रिय एकेंद्रिय जीवाला जर पाहिले तर आणि 3 राहील. निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये. निवृत्त पर्याप्तक अवस्थेत तर हो ना. त्याच्यात एकेंद्रिय जीवाला ठीक हा, आहे. तर तसे 4 एकेंद्रिय असतात. जीवाला निवृत्त अपर्याप्त तसे 4 असतात. हो, तसे 4 असतात. निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत आणि लब्ध अपर्याप्तक अवस्थेत त्यांना 3च प्राण राहतील. लब्ध अपर्याप्तक मध्ये 3च आहेत आणि निवृत्त अपर्याप्तक मध्ये पुढे 4 होणार आहेत. फरक इथे पडेल फक्त, बाकी. नपुंसक वेद वाले के कितने शुक्ल ध्यान हो सकते हैं. एकच होईल पहिला. एक पृथक्त्व वितर्क, एक शुक्ल ध्यान त्यांना पहिलं होऊ शकतं. परंतु या ठिकाणी जरा फरक केलेला आहे. नपुंसक वेद वाले में पहला पृथक्त्व वितर्क विचार शुक्ल ध्यान हो सकता है. यह ध्यान 8वें 9वें गुणस्थान की अपेक्षा कहाँ गया है. जो आचार्य 10वें गुणस्थान तक धर्म ध्यान मानते हैं, उनकी अपेक्षा नपुंसक वेद में एक भी शुक्ल ध्यान नहीं हो सकता. इसी प्रकार स्त्री वेद और पुरुष वेद में भी जानना चाहिए. म्हणजे काही आचार्यांचं मत असं आहे की 10व्या गुणस्थानापर्यंत धर्म ध्यानच असतं. त्यामुळे ते असं म्हणतात की या नपुंसक वेदवाला असेल किंवा स्त्री वेद जोपर्यंत आहे किंवा पुरुष वेद पण जोपर्यंत आहे तोपर्यंत धर्म ध्यानच असणार आहे. आणि मग जेव्हा ते 11व्यात जातील तेव्हा त्यांना पहिलं शुक्ल ध्यान होईल असं काही आचार्यांचं मत आहे. परंतु बहुतांश आचार्यांनी 8व्या गुणस्थानापासून पृथक्त्व वितर्क विचार नावाचं शुक्ल ध्यान मान्य केलेलं आहे. त्यामुळे हेच मत ग्राह्य मानल्या जातं. तीनों वेदों में मनुष्य तिर्यंच आदि की पूरी पूरी जातियां ग्रहण की गई है. तो क्या सभी तिर्यंच मनुष्य स्त्रीवेद नपुंसक वेद या पुरुष वेद वाले होते हैं अथवा हो सकते हैं. आता यांची जाती सांगताना आपण तालिका लावताना पूर्ण मनुष्यांची जाती त्या ठिकाणी गर्भित ठरली की मनुष्यांची किती 14 लाख मनुष्यांची जाती किंवा तिर्यंचांची जी जाती गृहीत धरली ती संपूर्णच्या संपूर्ण धरली. मग काय संपूर्णच मनुष्य तिन्ही वेदवाले आहे का अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला. उत्तर देतात नहीं, सभी मनुष्य तिर्यंच स्त्री पुरुष नपुंसक वेद वाले नहीं होते, नहीं हो सकते हैं. लेकिन प्रत्येक जाति में तीनों वेद वाले जीव उत्पन्न होते हैं. जाती एक एक पाहिली तर त्या एकेका जातीत काही जीव नपुंसक वाले असतील, काही पुरुष वेद वाले, काही स्त्री वेद वाले, म्हणून सगळ्या जाती गर्भित केलेल्या आहे. जैसे पर्याप्त मनुष्य 29 अंक प्रमाण होते हैं. पर्याप्तक मनुष्यांची जर आपण संख्या पाहिली, एकूण संख्या किती आहे त्यांची, तर ती 29 अक्षरी अशी संख्या आहे त्यांची पर्याप्तक मनुष्यांची. आणि ती जी 29 अंक प्रमाण संख्या आहे याच्यामध्ये मनुष्यांच्या जाती फक्त 14 लाखच सांगितलेले आहे. तर एकेका जातीमध्ये करोडो करोडो मनुष्य उत्पन्न हो सकते हैं और उन करोड़ों मनुष्यों में कोई स्त्री वेद वाला, कोई पुरुष वेद वाला और कोई नपुंसक वेद वाला हो सकता है. संभवतः इसीलिए तीनों वेदों में पूरी पूरी जातियों का ग्रहण किया गया है. इसी प्रकार कुलों में भी जानना चाहिए. यावर कुणाला काही प्रश्न? ठीक आहे, पुढे आपण अपगत वेदी वाल्यांचा आता पाहू. अपगत वेदी, आता 9व्या गुणस्थानाच्या वर सगळेच्या सगळे जीव अपगत वेदी म्हटल्या जातात. त्यामुळे आता हे अपगत वेदी पाहत असताना आपल्याला गुणस्थान त्या ठिकाणी 9 पासून पुढची गुणस्थानं अभिप्रेत आहे.
9 पासून 14 पर्यंतची गुणस्थानं या ठिकाणी आपल्याला अपगत वेदीमध्ये बघायची आहे. आणि अपगत वेदी ज्या अर्थी 9वा गुणस्थान आहे त्या अर्थी तो जीव गती त्याची मनुष्य गतीच असली पाहिजे हे निश्चित आहे. आणि अशा तऱ्हेने ही कोष्टक आपल्याला लावायचं आहे. गती कोणती राहील? मनुष्य मनुष्य गती. इंद्रिय किती राहतील? पंचेंद्रिय. पंचेंद्रिय. काय? त्रस्त. तसं काहीकच तो राहणार आहे. आता योग किती राहतील? अपगत वेदीवाला हे 9व्या गुणस्थानापासून पुढची गुणस्थानं लावायची आहे. 9व्या गुणस्थानात योग 4 आता मनोयोग चार मनाचे 4 वचनाचे 4 असतीलच वचनाचे आणि आणि औदारिक हा मिश्र आणि कारमान. आणि कारमान. आपल्याला हा कोणत्या अपेक्षेने लावावा लागतो? औदारिक, मिश्र आणि कारमान केवळ मनुष्य समुद्घाताच्या अपेक्षेने, 13व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने. तोपर्यंत आपल्याला जर लावायचं नसेल 13व्या गुणस्थानाचं तर आपल्याला तिथे एकच औदारिकच वेद आता त्यांचा राहणार आहे. परंतु आपल्याला ती पण अपेक्षा गृहीत धरली तर या ठिकाणी 3 योग आपल्याला कायेचे लावावे लागतात. अशा तऱ्हेने 11 योग या ठिकाणी आहेत. वेद किती राहतील? अपगत वेदी आहे त्यामुळे काहीच नाही. अपगत वेदी आहे 0. कषाय किती राहतील आता? 4. 4. संज्वलनचे 4 राहतील. क्रोधमान, माया, लोभ. कारण सगळ्यात पहिल्यांदा वेद जातो आणि वेद गेल्यावरच संज्वलनचे हे 4 कषाय जातात क्रमाने. पहिले क्रोध जातो, मग मान जातो, माया जातो आणि सगळ्यात शेवटी लोभ जातो. म्हणून पहिल्यांदा सगळ्यात याच्यामध्ये 4 संज्वलन आणि पुरुष वेद किंवा वेदामध्ये पहिले वेद जाणार आहे किंवा वेदाचा क्षय होईल किंवा उपशम होईल आणि मग या बाकीच्यांचा उपशम किंवा क्षय होईल. ज्ञान किती राहतील? 4 5 राहतील. 5 राहतील आणि आता कुज्ञान राहायचा प्रश्नच नाही. त्यामुळे सगळीच्या सगळी ज्ञान सुज्ञान राहतील. 5 कशी मनपरे राहील का त्यांना? अपगत वेदीला राहू शकतो का? पुरुष वेदीवाला असेल तर तो पुरुष वेदानी जर त्यांनी मनपर्यय ज्ञान प्राप्त केलं असेल तर राहू शकतो. कारण याच्यात अपगत वेदीवाले 3ही वेदवाले आपण घेतले ना. हो. हा, त्याच्यामुळे मनपर्यय ज्ञान त्याला 12व्या पर्यंत असू शकतो. संयम 1 2 3 4. सामायिक चेतोपस्थापना. परिहार विशुद्धी सूक्ष्म संप्रदाय आणि यथाख्यात. परिहार विशुद्धी का नाही राहणार? नाही राहणार. 6व्या आणि 7व्यातच असते परिहार विशुद्धी. परिहार विशुद्धी 6व्या आणि 7व्याच गुणस्थानात आहे म्हणून परिहार विशुद्धी नाही. आणि मग सूक्ष्म संप्रदाय आणि यथाख्यात असे 4 संयम राहतील. दर्शन 4 राहतील. 4. लेशा शुभलेशा 3 शुभलेश. शुक्लच आता 8 पासून पुढचे 9 हो. पासून शुक्ल लेशाच आहे. एकच लेश आहे आता. भव्य भव्यच आहे. सम्यक्त्व एक आता द्वितीयोपशमाच्या हिशोबाने क्षयिक सम्यक्त्व आणि औपशमिक द्वितीयोपशमाच्या आणि क्षयिक आणि क्षयिक 2च सम्यक्त्व राहील या ठिकाणी. क्षयोपशमिक सम्यक्त्व कितव्या गुणस्थानापर्यंत असू शकतं? 7. 7 पर्यंत असू शकतं. किती ते 7? 4 ते 7. 4 ते 7. त्याच्यामुळे क्षयोपशमिक सम्यक्त्व राहणार नाही. हा जो आता श्रेणी आरोहण करणारा जीव आहे हा एक तर क्षयिकवाला पाहिजे किंवा द्वितीयोपशम सम्यक दृष्टी वाला पाहिजे. संज्ञीच आहे. पुढे संज्ञातीत पण होणार आहे. आहारक दोन्ही लावा लागेल. आहारक आणि अनाहारक दोन्ही. 13व्याच्या अपेक्षेने केवळ समुद्घाताच्या अपेक्षेने 3 समय तिथे अनाहारक आणि 14व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने तो तिथे अनाहारक राहणार आहे. बाकी तो आहारक असणार आहे. गुणस्थान 9 10 11 12 13 14. 9 पासून 14 पर्यंतचे.
जीव समास. मनुष्याचेच नाही, म्हणजे संज्ञी पंचेंद्रिय. हा, संज्ञी पंचेंद्रिय. पर्याप्ती. साही. साही पर्याप्ती आहे आणि पुढे पर्याप्ती संपणार पण आहे. पर्याप्तक नामकर्माचा उदय संपणार पण आहे. प्राण. दाही दहा प्राण आहे. नंतर 13व्या गुणस्थानात 4 प्राण आहे. नंतर 2 प्राण राहतील अंती आणि शेवटी 1 आयु प्राण राहील. अशा प्रकारे ते प्राणातीत होणार आहे. परिग्रह संज्ञा. अपगत वेदीला संज्ञा. मग इथे आता भय गेली आणि आहार गेली. मैथून पण गेलं, फक्त एकच संज्ञा राहील. परिग्रह संज्ञा राहील. उपयोग. 3, 5 आणि 4, 9. 5 आणि 4, 9 उपयोग. ध्यान. 9व्यापासून पुढचे 4 शुक्ल ध्यान. 4 शुक्ल ध्यान. कारण आता धर्मध्यानाचं प्रयोजनच नाही. 8व्यापासून शुक्ल ध्यानच सुरू झालेलं आहे. त्यामुळे 8 ते 11 पहिलं, 12व्यात दुसरं, 13व्याच्या अंती तिसरं आणि 14व्यात चौथं. आश्रव. मिथ्यात्व नाही, अविरती नाही. म्हणजे हे गेले कषाय 4च आहेत. 4 आणि इकडे 9 योग 13. 11 योग लावले आपण. 11. 4 मनाचे, 4 वचनाचे आणि 3 कायाचे. अशा तऱ्हेने 11 योग लावले. 11 आणि 4 15. अशा प्रकारे 15 प्रकारे आश्रव आहे. जाती. 14 लाख. मनुष्यांच्या 14 लाख. 14 लाख मनुष्य संबंधीच्या. आणि कुल 14 लाख कुलकोटी. आणि कुलातीत पण ते होऊ शकतात आणि जातीने पण रहित होणार आहे. भाव आता. औपशमिक. दोन्ही राहतील. सम्यक्त्व चारित्र. शाईक. शाईक आता 9 पण भाव राहतील. शाईक 9 पण भाव राहतील. नंतर आता क्षायोपशमिक भाव किती राहतील? 4 ज्ञान पहिल्यांदा लावावे लागतील. 3 दर्शन लावावे लागतील. 5 लब्धी लावावे लागतील. सम्यक्त्व लावावं लागेल का? नाही, ते क्षयोपशमिक नाही आहे ना. क्षयोपशमिक नाही म्हणून सम्यक्त्व लावावं नाही लागणार. देश संयम पण नाही. देश संयम पण नाही. सकल संयम. सकल संयम लावावा लागेल. म्हणजे अशा तऱ्हेने 4 ज्ञान, 3 दर्शन, 5 लब्धी आणि 1 सकल संयम असे क्षयोपशमिक भाव राहतील. औदैक भावामध्ये गती 1. मनुष्य गती. कशाय 4ही. संज्वलनचे 4ही आहे ना, म्हणून 4ही. वेद 0. मिथ्यात्व 0. अज्ञान. आता ते गुणस्थानापेक्षाने एक अज्ञान आहे ना. अज्ञान आहे. नाही, अज्ञान कोणतं लावायचं? औदैक ज्ञान नाहीच लावायचं. औदैक ज्ञान आहे ना. नाही हे लावायचं 12व्यापर्यंत लावायचं. गुणस्थानाच्या अपेक्षेने 12व्यापर्यंत औदैक ज्ञान आहे. म्हणून आपल्याला 9 ते 14 पाहायचे की नाही. म्हणून 12 पर्यंत औदैक ज्ञान आहे. म्हणजे सामान्य कथनात औदैक ज्ञान लावावं लागतं. त्याच्यात लावाल तर मग ते पुढे 2 गुणस्थानात नाही म्हणावं लागेल. असंयम नाहीये. असंयम सिद्धत्व असिद्धत्व आहे. होणारच आहे ना. पण तरी आहे. नाहीये ना. 9व्यात तुम्ही सिद्ध म्हणाल का? 10व्यात म्हणाल का? 14व्यातही सिद्ध नाही म्हटलेलं आहे. 14व्यात सिद्ध म्हटलं का त्या जीवांना? नाही. म्हणून तिथे असिद्धत्व लावायचं. 14व्या गुणस्थानाच्या अंतीपर्यंत तो भाव 8 म्हणजे 4 घाती कर्मांचा जोपर्यंत उदय आहे तोपर्यंत असिद्धत्व लावायचंच. नंतर लेशा एकच, शुक्ल लेशा. आणि पारिणामिक भावामध्ये 2 असतील पारिणामिक भाव. जीवत्व आणि भव्यत्व. अशा रीतीने हे भाव या ठिकाणी अपगत वेदीवाल्यांना लागतात. आता अपगत वेदीवाले किसे कहते हैं.
अपगत वेदीवाले कुणाला म्हणायचं? तर ज्यांचे सगळे वेद नष्ट झालेले आहे, ज्यांना आता कोणत्याही वेदाचा उदय नाही. उदय नाही या अर्थाने की आता क्षय केला असेल किंवा उपशम केला असेल, दोन पैकी काहीही त्या ठिकाणी संभावना असू शकतात. ज्यांनी उपशम केला त्याला परत येईल, पण अपगत वेदी म्हटल्यानंतर सवेद भागाचा भाग घ्यायचा नाही. पुढचा भाग जर आपण घेतला तर त्या ठिकाणी आता वेद कषायाचा उदय नाही आणि म्हणून त्या जीवांना अपगत वेदी म्हणायचं. उत्तर दिलेलं आहे, जो स्त्री पुरुष तथा स्त्री पुरुष दोनों की अभिलाषा रूप परिणामों की तीव्र वेदना से होने वाले संक्लेश से रहित है, वे अपगत वेदी वाले है. जो कारिश, कारिश म्हणजे कंड्याची अग्नी, तृण म्हणजे गवताची अग्नि आणि इष्टपाक की अग्नि के समान परिणामों के वेदन से उन्मुक्त है और अपनी आत्मा से उत्पन्न हुए श्रेष्ठ अनंत सुख के धारक भोगता है, वे अपगत वेदी है. अजून अनंत सुखाची त्या ठिकाणी त्यांना प्राप्ती झालेली नाही आहे. काही कषायांचा उदय विद्यमान आहे, पण असं असताना देखील भावी नैगमनयाच्या अपेक्षेने त्यांना अनंत सुखाचे धारी या ठिकाणी म्हटलेले आहे. कितने जिनके तीनों प्रकार के वेदों से उत्पन्न होने वाला संताप दूर हो गया, वे वेद रहित जीव कहलाते हैं. अपगत वेदी जीवों के कितने कषाय की संभावना है? किती राहू शकतात? आता आपण बघितलं, हो. चार. अपगत वेदी चार. वाल्यांना चार चार आणि संज्वलनचे नंतर मग कषाय गुणस्थानाच्या हिशोबाने घेतलं तर मग ते 0 पण पुढे होतील. हा 0, पण 11व्यातच त्याला कषाय राहणार नाही, पण 9, 10 दोन गुणस्थानात आता कषाय राहणार आहे. 9वें गुणस्थान के पहिले वेद का अभाव होता है. क्रम दिला त्यांनी, 9व्या गुणस्थानात पहिल्यांदा वेदाचा अभाव होईल. आणि हा जो आता उपशम श्रेणी किंवा क्षपक श्रेणीवाला जो जीव आहे, हा कोणत्याही वेदानी म्हणजे त्याचा जो वेद असेल त्या वेदानी हा श्रेणी आरोहण करेल. म्हणजे समजा तो नपुंसक वेदवाला असेल तर त्याची उदीयमान प्रकृती नपुंसक वेदाची राहील, त्या वेदानीच तो श्रेणी आरोहण करेल. म्हणून हा पहिला भाग त्यांनी या भागामध्ये वेद कषायाचा त्यांनी अभाव केलेला आहे. त्यानंतर संज्वलन कषायों का नाश होता है, इसीलिए 9वें गुणस्थान में संज्वलन क्रोधादि चारों पाए जाते हैं और 10वें गुणस्थान में केवल संज्वलन लोभ पाया जाता है. आता 9व्या गुणस्थानामध्ये हा कषायांचा क्रम देखील कसा असणार आहे? पहिल्यांदा वेद कषायाचा अभाव होईल, त्यानंतर संज्वलन क्रोधाचा अभाव होईल, मग मान, मग माया, आणि 9व्या गुणस्थानामध्ये तो आता लोभाचं बादर लोभ त्या ठिकाणी राहील आणि या बादर लोभाला सूक्ष्म करण्याची प्रक्रिया देखील तो 9व्या अनिवृत्तीकरण गुणस्थानामध्ये संपन्न करणार आहे. कारण अनिवृत्तीकरणामध्ये अनेक प्रकारच्या क्रिया किंवा कर्मांमध्ये अनेक तऱ्हेचं स्थित्यंतर त्या ठिकाणी घडतं. हे जे 9वं गुणस्थान आहे, श्रेणी आरोहण करण्याचं 9वं गुणस्थान, या गुणस्थानात पहिल्या गुणस्थानापेक्षा अनेक गोष्टी कर्मांच्या बाबतीत सापेक्ष रीतीने घटित होतात. जसं जर आपण बघितलं तर हा जीव अधःकरण, अपूर्वकरण आणि अनिवृत्तीकरण करतो. 3 करण तर त्यांनी स्वतंत्र 3 गुणस्थानं सांगितलेच आहे, पण त्यानंतर जी मोहनीयाची स्थिती त्याची सर्वात जास्त आतापर्यंत पडत होती, या मोहनीय कर्माची स्थिती याचा क्रम तो उलटा करतो. म्हणजे मोहनीयाची स्थिती आता सगळ्यात कमी स्थितीला घेऊन तो बांधतो. संख्यात 1000 वर्षापर्यंत मोहनीय कर्माची स्थिती ही कमी करतो. नंतर ज्या काही त्याच्या जीवनामध्ये तो सर्वघाती युक्त देशघाती प्रकृती बांधत होता, ज्ञानावर्णाच्या, दर्शनावर्णाच्या, या सर्व कर्म प्रकृतींमध्ये देखील आता बदल असा घडतो की कर्म बांधत असताना सर्वघाती रूपाचं कर्म तो बांधत नाही. ते कर्म बांधत असताना द्विस्थानगत बांधतो, पण त्यातही दारूचा जो भाग आहे त्याच्यामधल्या देशघाती स्पर्धकांनाच तो बांधतो. अशा प्रकारे 9व्या गुणस्थानामध्ये कर्मांमध्ये ही प्रक्रिया स्वयमेव त्या ठिकाणी घडते. त्याला म्हटलेलं आहे
देशघाती करण करतो. नंतर हे केल्यानंतर जे काही क्रिया आहे त्याच्यामध्ये तो आता मोहनीय कर्मामध्ये अंतर पाडतो. त्याच्या सत्तेमध्ये जवळपास 21 कर्म प्रकृती असतात. या 21 प्रकृतींचं त्याला उपशम करावं लागतं आणि त्या दृष्टीने त्याला तो पहिल्यांदा भोगून नंतर भोगण्यायोग्य करून अंतरायाम तयार करून मोहनीय विरहित अशी अवस्था निर्माण करतो. आणि अशा प्रकारे हा सगळा कर्माचा त्या ठिकाणी प्रकार सुरू असतो. आणि इकडे जर आत्म्याच्या दृष्टीने पाहिलं तर आत्म्याचं एकच कार्य त्या ठिकाणी सुरू असतं, प्रतिसमय अनंत गुणित विशुद्धता. त्याचं लक्ष कर्माकडे नाही. त्या समयात तो आत्मसन्मुख झालेला आहे, स्वतःमध्ये तल्लीन झालेला आहे, कर्मामध्ये जी प्रक्रिया घडायची ती घडते आहे. आणि अशा रीतीने हा जीव 9व्या गुणस्थानात इतक्या सगळ्या प्रक्रिया करतो आणि लोभही सूक्ष्म करून सूक्ष्म लोभाचं जेव्हा वेदन करतो तेव्हा त्याचं गुणस्थान 6वं गुणस्थान म्हटलं जातं. आणि या ठिकाणी आल्यानंतर या सूक्ष्म लोभाला देखील तो उपशमित करेल किंवा क्षय करेल अशी प्रक्रिया करून एक तर तो 11व्यात जाईल किंवा 12व्यात जाईल. अशा प्रकारचं ध्यान त्या ठिकाणी त्याचं जीवनामध्ये असतं. काल हा भाग राहूनच गेला होता उत्तरात सांगायचा. आणि उपादान करण्याच्या अपेक्षेने बघितलं तर 10व्या गुणस्थानातला शेवटचा समयवर्ती परिणाम जो आहे तो 11व्या गुणस्थानाचं उपादान 11 म्हणा किंवा 12व्या गुणस्थानाचं उपादान कारण म्हटल्या जातं. आणि अशा तऱ्हेने हे चारित्र्य त्याला जीवनात प्राप्त होतं. अपगत वेदीनंतर ही पुढची प्रक्रिया होते. आज आपण इथे थांबूया. त्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है।